आम्ही जातोय गलगी बागा बीचकडे। तर आम्ही सॅडलक्सन ब्रिजकडून आलेलो आहोत आणि त्या वेने जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा तालपुना नदी लागते आणि त्याच्याच पुढे म्हणजे हा जो रस्ता जातोय तो तालपुना बीचकडे जातोय। एक साइन बोर्ड आहे अगदी काही अंतरावरती, तिकडे तुम्हाला इंडिकेट करतं की तालपुना बीच या साईडला आहे आणि सरळ जाणारा जो रस्ता आहे तो टर्टल बीचकडे जातो। तर आमच्याकडे फार वेळ नाहीये तर आम्ही हा बीच स्किप करतोय, तिकडे नाही जाणार आहोत आणि आम्ही जातोय टर्टल बीचकडे। हाय फ्रेंड्स, फायनली आपण पोहोचलो आहोत टर्टल बीचला। सॅडलक्सन ब्रिजकडून आपण आलो आणि फायनली इथे पोहोचलेलो आहोत। तर या बीचला टर्टल बीच का बोलतात हे तुम्हाला तर कळलंच असेल, पण या बीचकडे यायचं असेल तर साधारणतः तुम्हाला 8 किलोमीटर पालोलीमपासून यावं लागतं। साधारण 15 ते 20 मिनिटं पोहोचायला लागतात इथे यायला। तर या बीचला टर्टल बीच बोलण्याचं उत्तर हेच आहे की इथे या समुद्रामधले भरपूर मोठे मोठे कासव या बीचवरती येतात आणि इथे त्यांची अंडी देतात। तर जर तुम्ही इथे येत असाल तर इकडचे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील, कारण की हा अखंड एरिया, हा जो संपूर्ण जो बीच आहे तो पूर्ण अंडर फॉरेस्ट एरियामध्ये आहे। त्यांची तुमच्यावरती नजर असणार आहे, कारण की जर तुम्ही काही केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यांच्या अंड्यांना हात लावला, टर्टल्सला हात लावला, मरीन लाईफला जर डिस्टर्ब केलं तर तुम्हाला फाईन बसेल, तोही 25,000चा आणि 3 वर्षाची जेल पण होऊ शकते। हे सगळे नियम जे आहेत हे फॉरेस्टचे आहेत, गोव्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहेत। त्यामुळे इथे येत असाल तर या सगळ्या गोष्टींची काळजी मात्र नक्की घ्या। तर या बोर्डवरून तर तुम्हाला कळलं असेल की केवढा मोठे टर्टल्स, त्यांची अंडी, त्यांची पिल्लं, त्यामुळे या सर्व मरीन लाईफला डिस्टर्ब नका करू। इथे भरपूर मोठ्या प्रमाणात रूल्स आहेत, म्हणजे तुम्ही प्लास्टिक इकडे थ्रो करू शकत नाही। हा बीच आहे ना अखंड स्वच्छ आहे, या मागचं कारण हेच आहे की प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक्स आलेत, प्लास्टिकचे स्ट्रॉज, बॅग जे आपण डेली यूजमध्ये जे काही आपण करतो ते इकडे थ्रो करायचं नाही आहे, कारण की मरीन लाईफला ते डिस्टर्ब करतं। त्यानंतर या सुंदर बीचमध्ये कुठचं वॉटर स्पोर्ट्स नाही आहे, त्यामुळे पण इकडे भयंकर धोका आहे। त्यामुळे तुम्ही गाडी आत घेऊन जाऊ शकत नाही आहात, इकडे कुठचे स्पोर्ट्स होत नाही आहेत। हां, तुम्ही पाण्यामध्ये पोहू शकता, त्याबद्दल काही नाही आहे, पण त्याची पण काही प्रमाणात थोडी वेळ असते आणि ते गार्ड्स इकडे तुम्हाला सांगतच राहतात इथे कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज करायचा, मोठ्या प्रमाणाचा आवाज नाही पाहिजे, हॉर्न्स नाही पाहिजेत किंवा लाईट्स नाही पाहिजेत। मुख्य म्हणजे इकडे रात्री अलाउड नसतं इकडे येणं, काही असं त्यांचा बराचसा वेळ असतो, ते बोलतात की तुम्ही राहू शकतात, पण टर्टल्सच्या प्रायव्हसीसाठी इकडे शक्यतो कोणाला येऊ देत नाहीत। तर एवढे सगळे नियम आहेत, तर आपण एक्सप्लोर करूया। टर्टल्स तर आपल्याला ऑब्व्हियसली दिसणारच नाही आहेत, त्यांची अंडी देखील दिसणार नाहीत, पण जर त्यांनी अंडी घातली असेल तर त्याच्या बाजूला हे लोक नेस्ट लावतात आणि त्यांना डिस्टर्ब करू देत नाहीत। तर बघूयात, आपल्याला अंडी तरी मिळतात, तर काही इन्फॉर्मेशन मिळते टर्टल्सची। या इथून अशी एंट्री आहे बीचला आणि त्याच्या भरपूर सारे बोट्स आहेत, तुम्ही बघाल। आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स याच्यावरती लिहिलेले आहेत टर्टल्ससाठी, त्यांचा सर्टन टाईम असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मोक आणि अल्कोहोल अलाउड नाही आहे गोव्यामध्ये। जर तुम्ही येत असाल तर मोस्टली सगळ्या बीचवरती तुम्हाला
अल्कोहोल किंवा स्मोक यावरती काही बंधनं नाही आहेत, पण हा बीच जो आहे इथे तुम्ही अशा काही गोष्टी करू शकत नाही आहात. थोडा पुढच्या साईडने उतर. हा, बोर्डच्या मागच्या साईडनं पण बघ सगळं. सुंदर वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे टर्टल्स आहेत ना, आणि म्हणूनच हे लोक एवढी काळजी घेतात की इकडे येणारी माणसं स्पॉईल करत असतील, त्यामुळेच एवढे नियम लागलेले असतील. पण एवढे मोठे मोठे टर्टल्स येऊन इकडे अंडी देतात म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे ही. एक निसर्गाची किमयाच बोलूयात की एवढे मोठे समुद्रातून टर्टल्स बाहेर येणं, त्यांची आपण काळजी घेतो, खूप मोठी गोष्ट आहे. चला मग जाऊयात, बीच एक्सप्लोर करूयात, या माझ्यासोबत. अखंड बीच पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज आलेलाच असेल ना. खरंच खूप खूप सुंदर आणि स्वच्छ आहे हा बीच. पण या बीचच्या आजूबाजूला एकही हॉटेल नाही आहे, रेस्टॉरंट नाही आहे आणि काहीच असं खाण्याचं काहीच गोष्ट नाही आहे की तुम्ही इकडे बीचवरती येऊन खाऊ शकतात. पण जर तुम्ही स्वतः काही आणत असाल ना तर निश्चित आणा, पण तो कचरा किंवा राहिलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा या समोर ठेवलेल्या डस्टबिनमध्ये थ्रो करा किंवा सोबत घेऊन जा. कारण की इकडे असणारे गार्ड सतत सांगत राहत आहेत जर तुम्ही कचरा केला तर त्याचा पण फाईन आहे, आणि इकडे जर टर्टल्स किंवा जे काही मरीन लाईफला जर तुम्ही डिस्टर्ब करत असाल त्याचाही फाईन आहे. त्यामुळे तुम्ही अंडर फॉरेस्ट एरियाचे आहे, डिपार्टमेंटच्या अंडर आहात, म्हणून हा बीच अगदी नियमांमध्ये आहे. म्हणून इकडे येताना विचार करा. आता मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही माणसांशी बोललो तर त्यांनी थोडी माहिती अजून दिली की त्या कासवांचा, या टर्टल्सचा बाहेर यायचा एक सीझन असतो. कारण की त्यांना ते थंडीमध्ये बाहेर येतात, म्हणजे साधारण नोव्हेंबरपासून ते सुरुवात करतात ते थंडी जाईपर्यंत. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब, मार्च, एप्रिलमध्ये पण कदाचित इथे दिसतात. जसं हा बीच आहे टर्टल बीच, त्याचप्रमाणे अगोंदा बीचला देखील तुम्हाला टर्टल नेस्टिंग पाहायला मिळेल. पण टर्टल नेस्टिंग पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला नाही मिळणार, कारण की तुम्हाला इकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते. असंच कोणी जाऊन टर्टल किंवा त्यांची अंडी पाहू शकत नाही. अजून एक गोष्ट सांगायची आहे मला की एक टर्टल, एक कासव कमीत कमी 100 अंडी देतो. म्हणजे तो कासव एवढा मोठा, त्याची अंडी 100, आणि मॅक्स टू मॅक्स जास्तीत जास्त अंडी आत्तापर्यंत दिलेली आहे ती 250 अंडी एका कासवाने दिलेली आहेत. त्यामुळे म्हणूनच इकडे खूप रूल्स आहेत, खूप गोष्टींची काळजी घेतली जाते. टर्टल बीच आणि अगोंदा और कौन सा आहे? अच्छा, नॉर्थ साईडचं मोर्जे, हे 3 बीच, मोर्जे बीच, अगोंदा आणि थर्ड हा टर्टल बीच, या 3 बीचला हे सगळं टर्टल नेस्टिंग होतं. त्यामुळे हे अंडर फॉरेस्ट डिपार्टमेंट येतात. आणि दॅट्स इट. फायनली आपल्याला टर्टल्सबद्दल माहिती मिळाली आहे. तुम्हाला टर्टल्स नेस्टिंग पाहायची असेल तर तुम्ही परमिशन घ्या, एक सिलेक्टेड टाईममध्ये या, म्हणजे तुम्हाला ते टर्टल्स दिसतील. पण
पण शक्यतो रात्री येऊ नका, कारण इकडे रात्री कोणती ॲक्टिव्हिटी नाही आहे, इकडे रात्री यायला पब्लिकला अलाउड देखील नाही आहे. तर असेच भरपूर छान छान नवीन नवीन वेगवेगळे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स मी नक्कीच घेऊन येणार आहे. तर आजचा हा ब्लॉग मी इथे संपवते, कारण की यापेक्षा अजून इथे काहीच नाही आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.